खुशखबर, खुशखबर। नेशनल हाईवे 6 पर अब उपलब्ध है एसआर ग्रैंड होटल सभी सुविधाओं के साथ। एसी रूम सिर्फ 999 रुपए में और नॉन एसी रूम सिर्फ 899 रुपए में। और पार्टी हॉल, लॉन वो भी किफायती और कम दामों में। वाईफाई और पार्किंग की भी सुविधाओं के साथ उपलब्ध है नेशनल हाईवे 6 पर, MIT कॉलेज के सामने, दत्ता राइस मिल के पास, शाहपुर, भंडारा। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 7070702256 या फिर 9623618829 पर। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यातील हलके ओंब्यावर आलेले उभे धान पीक पूर्णतः जमीनदोस्त झालेले आहे। परिणामी शेतकऱ्यांच्या हलक्या धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर भारी वानाच्या धान पिकाला संजीवनी मिळालेली आहे। सदर हलक्या प्रतीचे धान जमीनदोस्त झाले असल्याने सदर धान कुजून खराब होण्याची दाट शक्यता आहे। परिणामी उत्पादनात घट होणार असून शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे। तुमसर मोहाडी तालुक्यातील बोरी, कोष्टी, माडगी, देव्हाडा, नीलज आदी परिसरात शनिवारी सायंकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली। शेतकऱ्यांच्या शेतातील हलक्या प्रतीचे ओंब्यावर आलेले उभे धान पीक पूर्णतः जमीनदोस्त झाले असल्याने येथे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। हलके धान पीक मातीमोल झाले आहे। शेतकऱ्याच्या उत्पादनात यंदाही घट होणार असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे। शेतकऱ्यांना या वर्षीच्या उन्हाळी व मागच्या वर्षीच्या खरीप हंगामात पाहिजे त्या प्रमाणात पीक उत्पादन होऊ शकले नाही। परत यंदाच्या खरीप हंगामात धान पीक लागवड केली, पण खरीप हंगामातील आशेवर सुद्धा निसर्गाने वादळी वाऱ्यासह पावसाने पाणी फेरले असल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे। वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शासन व प्रशासनाने वेळीच दखल घेऊन शेती पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेली आहे। काल झालेल्या सायंकाळी वादळी वारा पावसामुळे आमचे हे धान पीक हातातोंडाशी आलेले होते आणि हा धान कालच्या वादळी वाऱ्या पावसामुळे आणि रात्री पण 2 तास धुवाधार बारिश झालेली होती आणि या बारिशमध्ये आमचा धान हा परिपूर्ण झोपलेला आहे। आता आम्ही शेतकरी काय करावे